लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी सकाळी किचनमध्ये असते. मग त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे पार्थची आई येते आणि ती नंदिनीला म्हणते, काय मग मॅडम, तुम्हाला हवा आहे का हेल्पर? नंदिनी हसतच नाही बोलते. त्याच्यावरती आता आई म्हणू लागते, एवढं भारी वाटतंय ना की सकाळी सकाळी रोज न उठता किचनमध्ये यायचं. आणि हे छान फिलिंग मला फक्त तुझ्यामुळे येते. त्याच्यामुळे खरंच खूप थँक्यू. अगदी एम्प्लॉय ऑफ द इयर असं अवॉर्ड जरी मिळालं ना तरी सुद्धा बॉस असल्याचं फिलिंग काहीतरी वेगळंच आहे. अर्थातच म्हणजे मी बॉसिंग करणारी सासू नाहीच आहे. मग याच्यावरती नंदिनी सुद्धा हसत म्हणू लागते की आई अजिबात तसं नाहीये. खरं तर तुम्ही मला इतकं सांभाळून घेता, मला ना तेच खूप आवडतं. आई म्हणू लागते, आणि मला तुझ्यातलं काय आवडतं माहितीये का? तू जी लवकर उठून कामाला लागतेस ना ते मला खूप आवडतं. कारण की जर लवकर उठून आपण जर कामाला सुरुवात केली ना तर सगळं काही असं पटपट मार्गी लागतं. मला असं वाटतंय की कदाचित तुमच्या घरामध्ये तुम्हा तिघींपैकी लवकर उठण्याची सवय तुलाच असेल ना ग. मग आता नंदिनी लगेच शांत होते. कारण नंदिनीला ही गोष्ट समजलेली असते की त्या नक्कीच काव्याबद्दल विचारताय. नंदिनी आता म्हणू लागते, कसं आहे ना, खरं तर काव्या रात्रभर जागून अभ्यास करायची आणि मग त्याच्यामुळे तिला लवकर उठण्याची सवय नाहीये. बरं, आज ब्रेकफास्टसाठी काय करायचं? आपण थालीपीठ करूयात का? मग आता याच्यावरती मालिनी सुद्धा म्हणते की एकदम मस्त आयडिया आहे. किंवा तर तुटून पडतो माझ्या हातच्या भाजणीच्या थालीपीठांवर. आता इकडे नंदिनी म्हणते, माझी आई सुद्धा बोलते की मी भाजणीची थालीपीठं खूप छान करते. मी करू का माझ्या पद्धतीने? आता त्याच्यानंतर मालिनी म्हणू लागते, अगं का कसं आहे माहिती का, तू ना गोडाचा शिरा कर, मी थालीपीठ बनवते. कारण जीवाला माझ्या हातची थालीपीठं खूप आवडतात आणि त्याची जीभ ना खूप शार्प आहे. नंदिनी म्हणू लागते, आई तुम्ही रोजच करता हो, आज ना तुम्ही आराम करा, मी सगळं काही करते. आणि त्यानिमित्ताने मला कळेल सुद्धा की सगळ्यांना माझ्या हातचं थालीपीठ आवडतंय की नाही. मालिनी म्हणू लागते, सगळ्यांना आवडतील ग, पण मात्र जीवाला ना लवकर कळेल की नेमकं थालीपीठ आईने केलंय की नाही केलंय. तुला ना मी एक किस्सा सांगते. आपल्या घरी ना पाहुणे येणार होते आणि सगळ्यांना माझ्या हातचा मटण रस्सा खायचा होता. आदल्या दिवशी मटण आणून ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी भाजी करायला घेतली तर मला जरा वास आला. आता खराब झालं असल्यामुळे आयत्या वेळी माझी पंचायत झाल्यामुळे मी बाहेरून मटण रस्सा मागवला आणि सगळ्यांना खायला घातला. पाहुण्यांनी अगदी ताव मारला, त्यांना काहीच समजलं नाही. मग रात्री जेव्हा माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की तो मटण रस्सा तू केलेला नव्हतास आणि तू बाहेरून मागवला होतास ना, हे मला कळलंय. मालिनी आता म्हणते, मी त्याला म्हणाले की बाबा घरामध्ये कोणाला सांगू नकोस, त्याच्यामुळे हे आमच्या दोघांमधलंही सिक्रेट आहे. म्हणून मी तुला सांगते की त्याला लगेच कळतं की तो पदार्थ मी केलाय की नाही केलाय. माझ्यावरती नंदिनी तर हसत असते. शांतपणे मालिनीचं बोलणं ऐकते. मालिनी म्हणू लागते, पण आता आपण सुद्धा बघूयात, तू कर सगळं. आता जीवाला कळतंय की नाही आपण बघूच. तुला जर काही मदत लागली तर मला आवाज दे. त्याच्यानंतर मालिनी आता तिकडनं निघून जाते आणि नंदिनी तिच्या तिच्या कामाला लागते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे मितुल त्याच्या रूममध्ये आता पेपरमधलं भविष्याचं पान वाचत असतो. तो स्वतःशी म्हणतो, आपल्या आयुष्याचं भविष्य किती जरी बिघडलेलं असलं तरी सुद्धा हे पेपरमधलं भविष्य तर वाचायचं सोडायचंच नाही. मितुल म्हणू लागतो, त्याच्या आधी आपण आपल्या मंजूचं भविष्य वाचू. काय राज असेल तिची? आता हिची कुंभ रास आहे. आपण ना काहीतरी विचित्र लिहिलेलं असेल ना तर मग मजा येईल. त्याच्यानंतर आता तो भविष्य वाचत असतो आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की मंजूची धावपळ होणार आहे आणि मनात पोटात दोन्हीकडे गडबड असेल. तेवढ्यात लगेच मंजू तिथे आहो आहो ओरडत येते. तिच्या पोटात दुखत असतं. मंजू आता ओरडत म्हणू लागते, माझं पोट दुखतंय हो, काहीतरी नक्कीच करा. मितुल म्हणू लागतो, आता मी काय करू? मी काहीतरी केल्याने तुझं पोट बरं होणार आहे का? कधी न मिळाल्यासारखं कशाला करतेस ग? चौपाटीवर गेली, 4-5 प्लेट पाणीपुऱ्या हल्ल्या आणि आता हे पोट धरून बसलीयस. मंजू आता म्हणू लागतो, तुम्हाला कसं काही नाही वाटत हो? एखादा जर नवरा असता तर बायकोच्या पोटदुखीवरती औषध केलं असतं आणि तुम्हाला तर त्याचं काहीच नाही वाटत. मितुल म्हणू लागतो, मंजू हे बघ, मी काही केल्याने तुझं पोट काय बरं होणार नाहीये. मी काही केल्याने तुझ्या पोटात दुखायचं थांबणार नाहीये. माझी आई नेहमी म्हणते की माणसाचं मन साफ तर पोट साफ. मंजू आता म्हणू लागते, म्हणजे माझं मन साफ नाहीये. मंजू पुढे भांडायला लागणार. तेवढ्यात लगेच मितुल म्हणतो, अगं बघ 10 वाजले, नाश्त्याची वेळ झाली, मला ना खूप भूक लागलीये, तू थांब इथे, मी जातो. मंजू म्हणू लागते की कुठेही जायचं नाहीये तुम्ही, माझ्या पोटामध्ये दुखतंय आणि मला काहीच खाता येणार नाहीये. मितुल मात्र म्हणत असतो की मंजू अगं मला सांग, काय चाललंय ग तुझं? तुझं आणि माझं पोट वेगळं वेगळं आहे. मला भूक लागली, मला जाऊ दे, मी जातो खाली. मंजू म्हणू लागते, नाही नाही, तुम्ही इथेच बसायचं,
जोपर्यंत माझं पोट दुखणं बंद नाही होत ना, तोपर्यंत मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही. अतुल म्हणू लागतो, "काय बाई आहेस गं तू? आता तुला कंपनी देण्यासाठी मी माझं पोट बिघडून घेऊ का?" मंजूचं पोट दुखत असतं त्याच्यामुळे ती ओरडत म्हणत असते, "फक्त इथे बसून राहा." पण मात्र मितुलला तर खूपच भूक लागलेली असते. आता मंजू म्हणत असते, "नाही, नाही, कुठेच जायचं नाहीये. तुम्हाला माझ्यावरती खूप हसू येतं ना? आता बसा इथेच खी करत. जोपर्यंत माझं पोट दुखणं बंद होत नाही ना, तोपर्यंत मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाहीये." आता त्याच्यानंतर मंजू तिकडनं "तिथेच बसा" असं सांगून तिकडनं निघून जाते. मी तुला आता स्वतःशीच वैतागत म्हणतो, "काय कटकट लावली हिने. हिच्या आधी माझं भविष्य वाचलं असलं ना तर बरं झालं असतं. निदान खाली तरी पळालो असतो. मला भूक लागलीये. नेमकं काय केलं असेल नाश्त्याला?" त्याच्यानंतर आता सगळे नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. नंदिनी त्यांना थालीपीठं वाढत असते. इकडे आता बाबा म्हणतात, "मी आपलं काल सहजच म्हणालो होतो की पोहे आणि शिरा खाऊन खाऊन कंटाळा आलाय. काहीतरी नाश्त्यामध्ये बदल करा." आज चक्क खमंग थालीपीठं आणि त्याच्यावरती सोबतीला शिरा सुद्धा. किती मस्त. आता इकडे बाबा म्हणत असतात, "अगदी जीवाच्या आवडीचा बेत आहे." मग आता इकडे मालिनी म्हणते, "बेत जीवाच्या आवडीचा जरी असला तरी सुद्धा आजची शेफ वेगळी आहे. ती म्हणजे नंदिनी देशमुख." तिथे आता वसू आत्या आणि रम्या दोघीही असतात. मग वसू आत्या आणि रम्या दोघीही लगेच आश्चर्याने नंदिनीकडे पाहायला लागतात. आता इथे काही बोलली नाही ती वसू आत्या कुठली. वसू आत्या लगेच बोलू लागते, "झालं बघ, आता हे काही उरणार नाही म्हणजे कसलं काय?" वसू आत्याला असं म्हणायचं होतं की थालीपीठं चांगली नाही झालेली, मग त्याच्यामुळे आता सगळी थालीपीठं तशीच राहणार. वसू आत्या म्हणू लागते, "अगं मालिनी, जीवाला फक्त तुझ्या हातची थालीपीठं आणि शिरा आवडतो. दुसऱ्या कोणी केलेलं त्याला आवडतच नाही. तुला आठवतंय का, एकदा मंजूनी जबरदस्ती श्रेयाला थालीपीठ करायला सांगितलं होतं. तेव्हा जीवानी त्याच्यातला फक्त एक घास खाल्ला. तेव्हा जीवा काय म्हणाला होता, थालीपीठं करायचं असेल तर कमीत कमी 1 वर्ष माझ्या आईकडून ट्रेनिंग घ्या आणि मग थालीपीठं बनवा." रम्या सुद्धा म्हणू लागते, "आणि एवढंच काय आई, तेव्हा तू शिरा बनवला होतास तेव्हा सुद्धा जीवा म्हणाला होता, मी फक्त माझ्या आईच्याच हातचा शिरा खातो, हो की नाही?" मालिनी आता म्हणते, "तुम्ही हे जे काही बोलताय हे सगळं मी नंदिनीला सांगितलं नसेल असं वाटतंय का तुम्हाला?" वसू आत्या म्हणते, "म्हणजे याचा अर्थ तू तिला शिकवलं आणि तिने लगेच केलं का?" मग आता मालिनी म्हणते, "नाही, नाही, शिकवलं असं नाही, तिचं तिनेच केलंय. आपण एवढी चर्चा करतोय ना, त्याच्यापेक्षा आपण खाऊन बघूयात आणि जीवाला कोणीही सांगू नका की मी केलेलं नाहीये. त्याला खाऊ दे, मग बघूयात काय म्हणतोय ते." कधी कधी नवीन माणसाने केलेल्या गोष्टी ट्राय कराव्यात आणि ते ट्राय करायला काय हरकत आहे. तेवढ्यात लगेच काव्या आणि पार्थ हे दोघे नाश्ता करण्यासाठी येतात आणि ते दोघेही नाश्ता करण्यासाठी बसतात. तेवढ्यात लगेच आता जीवा सुद्धा येतो. त्याच्यानंतर आता लगेच जीवा बसतो आणि तो थालीपीठ पाहता लगेच खुश होतो. नंदिनी जीवाला थालीपीठ वाढते. जीवा लगेच थालीपीठ खातो आणि त्याला ते खूप छान लागतं. आता सगळेच आश्चर्याने जीवाकडे पाहायला लागतात. जीवा आता बोलतो की खरंच खूप छान झालंय, हे तर नेहमीपेक्षा छान लागतं. हे पाहता नंदिनी तर खूप खुश होते. आता त्याच्यानंतर पार्थ शिरा खातो आणि शिरा सुद्धा खूप छान झालेला असतो. पार्थ लगेच मालिनीचं कौतुक करत म्हणतो की आई, तुझ्या हातच्या शिऱ्याला ना तोडच नाहीये. मालिनी तर फक्त गालातल्या गालात हसत असते, कारण ते सगळं मालिनीने केलेलंच नसतं. त्याच्यानंतर जीवा आता म्हणत असतो की हेच मी म्हणतो की ज्यांना कोणाला थालीपीठं करायची असेल ना, त्यांनी कमीत कमी 1 वर्ष माझ्या आईच्या हातचं ट्रेनिंग घ्यावं. इकडे नंदिनीला तर खूप हसायला येत असतं. आता इकडे बाबा लगेच म्हणतात, "अरे वा, चला, म्हणजे सुनबाईच्या हाताला चव आहे." लगेच पार्थ आणि जीवा आश्चर्याने पाहायला लागतात. त्यांना तर हे सगळं काय चाललंय काहीच समजत नाही. आता त्याच्यानंतर बाबा म्हणतात की जीवाच्या परीक्षेमध्ये सुनबाई उत्तीर्ण झालेल्या आहेत. जीवा विचारतो की कोण सुनबाई? तर बाबा सांगतात की तुझी बायको नंदिनी. मालिनी सांगू लागते, "आजचं थालीपीठ आणि शिरा हे सगळं नंदिनीने केलंय." मग जीवा आता लगेच नंदिनीला म्हणतो की छान झालंय. मग आता काव्या लगेच रागात जीवाकडे पाहते. वसू आत्या लगेच म्हणू लागतात की तुम्ही एवढं सगळं कौतुक करताय, खरंच चांगलं झालंय का, की नुसतंच आपलं कौतुक करताय? काव्या इथे बोलणार नाही, असं काही झालंच नाही. तर मग काव्या लगेच बोलते की आत्याबाई, उगाच कोणी कौतुक नाही करत. तुम्हाला जर आवडलं नसेल तर तुम्ही ते खाऊ नका किंवा आत्ता ना काहीच खाऊ नका, डायरेक्टली लंच करा. आता हे काव्याचं बोलणं पाहता वसू आत्या लगेच चिडते आणि लगेच म्हणते की हे बघ काव्या, मी तुझ्याशी बोलतच नाहीये. काव्या सुद्धा इकडे रागातच काव्याकडे पाहू लागते. काव्या इकडे वेगळंच काहीतरी खात असते. नंदिनी काव्याला शांत करत तिच्याकडे येते आणि म्हणते, "काव्या, थालीपीठं घे." पण मात्र काव्या म्हणते, "नाही, नको, मला काहीच नकोय." तेवढ्यात रम्याचं लक्ष इकडे नंदिनीच्या अंगठीकडे जातं आणि रम्या लगेच वसू आत्याला खुणावून सांगते की तिच्या बोटामधली अंगठी बघ. नंदिनी इकडे वसू आत्याला थालीपीठं वाढण्यासाठी येते. वसू आत्या लगेच नंदिनीचा हात पकडते आणि तिला म्हणते की "अगं बाई, हे काय आहे?" "अगं नंदिनी, ही अंगठी एंगेजमेंटच्या दिवशी पार्थने तुझ्या बोटामध्ये घातली आहे ना."
अजून सुद्धा ही अंगठी तू बोटात घालतेस. पार्थ आणि नंदिनी आता लगेच आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागतात. इकडे वसू आत्या म्हणू लागते की माझं ना खरंच गोंधळल्यासारखं झालंय. एकीकडे तू म्हणतीयस की जीवाने माझ्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र घातलंय ते मी काढणार नाही, आणि दुसरीकडे पार्थने जी अंगठी बोटात घातली ती सुद्धा काढण्याची इच्छा नाही होते. बघ ना, विचित्रच हे सगळं. काढ आता ती अंगठी हातातली. तर मग नंदिनी लगेच मागचा पुढचा कुठलाही विचार न करता अंगठी काढायला लागते. पण मात्र ती अंगठीच निघत असते. मग आता रम्या म्हणते, अगं आई तू किती बोलतेस, बघ त्या नंदिनीला किती त्रास होतो. रम्या लगेच आता इकडे नंदिनीकडे येते आणि मदत करते असं म्हणून अंगठी काढू लागते. इकडे अंगठी निघत नसल्यामुळे नंदिनीला खूप त्रास होत असतो आणि याच्यामुळे काव्य आश्चर्याने पाहत असते. रम्या आता रागातच ती अंगठी काढत असते आणि त्याच्यामुळे आता नंदिनीला त्रास होत असतो ही गोष्ट काव्याला समजते. रम्या जोरात अंगठी काढते आणि त्याच्यामुळे नंदिनीला दुखतं. हे पाहता काव्या, जीवा यांच्या सगळ्यांनाच त्रास होतो. त्याच्यानंतर ती अंगठी आता वसू आत्याकडे देते. मग आता इकडे वसू आत्या पार्थला म्हणते की बघ तुझ्या पोटात सुद्धा अंगठी आहे, काढून टाक ती अंगठी. आता सगळे शांत असतात. पार्थ काय अंगठी काढायलाच तयार नसतो. वसू आत्या म्हणू लागते, अरे असं काय करतोयस, काव्या आहे ना तुझी बायको, काढ आता तू ती अंगठी. त्याच्यानंतर पार्थ सुद्धा थोडा वेळ शांत राहतो. ती अंगठी काढून तिथेच ठेवतो आणि रागातच लगेच तिकडनं निघून जातो. या गोष्टीमुळे नंदिनीला सुद्धा खूप त्रास होत असतो आणि पार्थला सुद्धा. नंदिनीला लगेच एंगेजमेंटच्या दिवशी घडलेला प्रकार आठवतो की जेव्हा पार्थने आणि तिने एकमेकांना अंगठी घातली होती. पार्थ सुद्धा आता ती अंगठी काढतो. वसू आत्या म्हणते की आता सगळं काही नीट झालं. मी बोलते म्हणून माझं तोंड दिसतं, पण काही गोष्टी वेळच्या वेळी झालेल्याच बऱ्या असतात. आता बरं झालं, जुनं काहीही उरलेलं नाहीये. नंदिनी तर रडत असते कारण तिला या गोष्टीमुळे खूप त्रास होत असतो. वसू आत्या आता लगेच टोमणं मारत म्हणते, नवीन नाती किती जुळतील याची जरा शंकाच आहे, कारण काव्याने गळ्यामध्ये मंगळसूत्र तर घातलंय, पण मात्र किती दिवस ठेवणार आहे ना तिचं तिला माहिती. आता काव्याला सुद्धा या गोष्टीमुळे त्रास होऊ लागतो आणि रम्या लगेच येथे फोडणी देत म्हणते की आई अगं काय चालवलंय तू नेमकं, कशाला त्रास देतीयस तू उगाच काव्याला, आता सगळ्यांना सुखाने खाऊ देत ना. वसू आत्या म्हणत असते की मी सगळ्यांच्या सुखाचा विचार करतेय, पण मात्र माझा हेतू काय ना हेच मुळी कोणाला काही कळत नाही. आता त्याला तरी मी काय करणार आहे. बरं बाई काव्या, तुझं काही काढून ठेवायचं राहिलंय का? काही जर काढून ठेवायचं राहिलं असेल तर आत्ताच काढून ठेव. आणि मग पार्थ आणि जीवा लगेच आश्चर्याने एकमेकांकडे पाहायला लागतात. वसू आत्या म्हणत असते, मला फक्त एवढंच म्हणायचंय की तुम्हा चौघांना नव्याने सुरुवात करता येईल ना. काव्या तर आता चिडत असते, पण मात्र ती याच्यावरती पुढे एकही शब्द बोलत नाही आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. पार्थ आता ताटावरचं अर्धच ठेवतो आणि न खाताच तिकडनं निघून जातो. मालिनी लगेच वसू आत्याला म्हणते की वसुताई काय हो, कशासाठी हे सगळं, सगळे आनंदाने खात होते ना, आता पार्थ न खाता निघून गेलाय आणि काव्या सुद्धा काही खात नाहीये. वसू आत्या लगेच चिडत म्हणते, मालिनी झालं, तुला ना प्रत्येक वेळी माझ्या वागण्यामध्ये ना वाईटपणा दिसत आलाय. मी फक्त ना एवढंच बोलत होते. बाबा लगेच वसू आत्यावरती चिडत म्हणतात, बास ताई, बास झाला आवाज आता, खाऊन घ्या सगळ्यांनी गपचूप. जेव्हा आता तू शांत राहा आणि खाऊन घे, आणि नंदिनी तू सुद्धा बस आणि खाऊन घे. त्याच्यानंतर मालिनी नंदिनीला ताट वाटते आणि तिला म्हणते की नंदिनी काय ग, तू आजपासनं कामाला जायचं म्हणत होतीस ना. नंदिनी सुद्धा म्हणते की हो, आजपासनं पुन्हा आनंद निवास जॉईन करीन म्हणतीये. मालिनी इकडे जीवाला म्हणते की जीवा हिला सोडून या. जीवा लगेच नंदिनीला म्हणतो, तू रेडी झालीस की सांग, मी तुला सोडेल. काव्याला तर या गोष्टीचा खूप त्रास होत असतो आणि जीवाला सुद्धा ते समजत असतं की काव्याला त्याचा त्रास होतोय. त्याच्यानंतर पार्थ रूममध्ये असतो आणि तो चिडलेला असतो. पार्थ आता इकडे स्वतःशीच म्हणत असतो की कुठलीही गोष्ट करायची ना पद्धत असते. चार चौघामध्ये काहीही बोलायचं, वाटेल तसं वागायचं, समोरच्याला वाईट वाटेल, राग येईल असंच करायचं आणि घडून गेलेल्या गोष्टीवरच्या खपल्या मुद्दाम काढायच्या. तेवढ्यात मागणं काव्या येते आणि ती पार्थचं हे सगळं बोलणं ऐकते. पार्थ म्हणत असतो, ह्या सगळ्या नॉर्मल गोष्टी कधी होणार, कशा पद्धतीने त्या रम्याने अंगठी काढून घेतली, बावटच आहे ती पोरगी. मी आज आईंना जाऊन सांगणार आहे की तू वसू आत्याशी बोल, नाहीतर माझं तोंड उघडेल. तेवढ्यात आता काव्या लगेच मागणं 10 आकडे उलटे मोजू लागते आणि पार्थ लगेच काव्याला पाहता विचार करतो की नक्कीच मी काव्याला सांगितलं होतं की तुम्हाला जर राग आला तर 10 आकडे उलटे मोजा. काव्या इकडे पार्थला सांगू लागते, काही गोष्टींचा ना त्रास कमी केला पाहिजे. त्या लोक आपल्याला मुद्दाम त्रास देत असतात कारण त्यांना त्यांच्या ॲक्शनवरती रिॲक्शन पाहिजे असते. आपण रिॲक्शन देणं बंद केलं की त्रास कमी होतो. आणि काव्या तिकडनं निघून जाते आणि पार्थ आता काव्याच्या बोलण्याने शांत होतो, कारण काव्याचं बोलणं त्याला नक्की पटलेलं असतं. तर मग मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत
जीवाची एक फ्रेंड आलेली असते आणि तिला काव्याचं व तिचं सर्व सत्य माहिती असतं. तर मग ती लगेच बोलते, की "जीवा हाय, काव्या मॅडम कशा आहेत? आणि तुला माहिती आहे ना, की काव्या मॅडमला बुके किती आवडतो, म्हणून मी त्यांच्यासाठी फुलं आणली आहेत. मला बघू तर दे, की काव्या मॅडम लग्नानंतर कशा दिसतात." सगळेच आश्चर्याने इकडे जीवाकडे पाहत असतात. जीवा तिला शांत हो असं म्हणत असतो, पण मात्र तिचं लक्ष काय जीवाच्या बोलण्यावरती नसतंच. तर मग मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक यू.